सादर करीत आहोत छोट्यांचं मोठं विश्व या मालिकेत डॉक्टर शैलेश उमाटे यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत. आज ऐकूया भाग 7. मला सगळ्यात टॉप करायचंय. गेमिंग चॅटिंग करण्यासाठी लेटेस्ट मोबाईल हाती धरायचा आहे. मला सगळ्यांचा राग आलाय. अरे 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 शांतता राखा. ठीक आहे नाही करणार मारामारी. आमच्याशी थोडं बोला तरी. मुलांची खुशी किंवा नाखुशी, आशा निराशा, भावनांची भाषा समजून तर घेऊया. छोट्यांचं मोठं विश्व, छोट्यांचं मोठं विश्व. श्रोतेहो नमस्कार. छोट्यांचं मोठं विश्व या मालिकेच्या 7व्या भागामध्ये आपलं स्वागत आहे. आज पुन्हा एकदा आपल्यासोबत आहेत मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर शैलेश उमाटे. डॉक्टर नमस्कार. नमस्कार. माणूस हा समाजशील प्राणी आहे. आपण सगळेच एकत्रपणे एकसंधपणे जगावं अशी अपेक्षा असते. परंतु काही मुलं मात्र इतरांना भेटायला तयार नसतात. सगळ्यांच्यात मिसळणं त्यांना अजिबात जमत नाही. हा कदाचित गंभीर आजार असू शकतो का? ऑटिझम किंवा स्वमग्नता या विषयासंदर्भात आज आपण जाणून घेणार आहोत. डॉक्टर, ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर म्हणजे काय? ऑटिझम आणि त्याच अर्थच जसा आला स्वमग्नता, म्हणजे ही मुलं स्वतःच्याच दुनियेत खुश असतात. तर त्यात वेगवेगळे आजाराचे प्रकार आहेत ज्याला जनरली आपण ऑटिझम म्हणतो. त्यात ॲस्पर्गर सिंड्रोम किंवा चाइल्डहूड डिसइंटिग्रेटिव्ह डिसऑर्डर असे वेगवेगळे आजार होतात काही मुलांमध्ये काही मुलींमध्ये. पण हे ब्रेनचे डेव्हलपमेंटल आजार आहेत. म्हणजे ब्रेन तशा प्रकारे डेव्हलप होत नाही. माझा ब्रेन वेगळा, तुमचा ब्रेन वेगळा. ह्या मुलांमध्ये तसे डेव्हलप होतानाच काही भागातल्या अगदी खूप डिटेलमध्ये गेलात तर ते कार्यरत होणारे ज्याच्यात कम्युनिकेशन किंवा ज्याला सोशल रेस्पॉन्सिबिलिटी म्हणतात त्याबद्दलचे पार्ट डेव्हलप होत नाहीत. म्हणजे मेंदूशी संबंधित हा वेगवेगळे आजार जसे येतात त्याला आपण ASD स्पेक्ट्रम, आज त्याला ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर असं म्हणतो. स्पेक्ट्रम म्हणजे रेनबो सारखा, काहीमध्ये कमी काहीमध्ये जास्त अशा प्रकारात आपल्याला लक्षणं दिसत असतात. म्हणून त्याला ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर असं आपण म्हणतोय. पण मग याची सुरुवातीची लक्षणं कोणती असतात की ज्यावरून पालकांना कळू शकतं की आपल्या मुलामध्ये हा आजार आहे का? त्यात मेन काय असतं, सोशल कम्युनिकेशन आणि स्पेसिफिकली रेसिप्रोकल कम्युनिकेशन. रेसिप्रोकल कम्युनिकेशन म्हणजे कसं की मी तुमच्याशी संवाद साधतो तर तुम्ही त्याला प्रतिसाद किंवा प्रतिउत्तर जे देत असताय ते ठरलेले आहेत. म्हणजे समाजात आपण हे सहजतेने होतंय. तुम्ही माझ्याशी बोलताय, तुम्ही बोलत असताना तुम्ही कसे बोलताय, कोणत्या टोनमध्ये बोलताय, मग मला काय उत्तर द्यावं, केव्हा उत्तर द्यावं, तुमचं बोलणं संपेपर्यंत ऐकावं का, मध्येच उत्तर द्यावं, अशा प्रकारचे जे छोटे छोटे डिटेल्स आहेत ना त्याच्यात यांची गडबडी होते. म्हणजे ते सगळं मिसिंग होतं. म्हणजे त्यांचे रेसिप्रोकेशन नसतं. म्हणजे कम्युनिकेशन डिफिसिट्स असतात. आता त्या कम्युनिकेशन डिफिसिटमध्ये म्हणजे कसं असतं की एकतर स्वतःहून मी दुसऱ्याशी बोलायला जात नाही किंवा दुसरे संवाद साधत असतील तर मी त्याला प्रतिउत्तर व्यवस्थितपणे नाही देत. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल आपण असं दिलं, एखाद्या व्यक्तीची मयत झालं, त्याचे रिलेटिव्ह बोलतात आणि समजा समोरचा माणूस त्याला काही सर्टिफिकेट देतो किंवा काही बोलतोय तर हो खूप वाईट झालं किंवा अशा अगदी ह्या शब्दात जरी मी नाही बोललो तर माझ्या हावभावामधून ते दिसतंय, चेहऱ्यावरही ते कळतं. ह्या मुलांमध्ये तसं नसते. ते एकदम मेकॅनिकली बोलत असतात. म्हणजे भावनांची लयबद्धता किंवा त्याच्यानुसार आपलं मॉड्युलेशन हे नसतं. मग ते त्यांच्या संवादामध्येही दिसणार नाही आणि देहबोलीमध्येही दिसणार नाही. म्हणजे रेसिप्रोकेशन नसतं. आईशी बोलत असताना, आता मुलं लहान जेव्हा असतात तेव्हा सुरुवातीला त्यांना बोलता येत नाही, मग ते नॉन व्हर्बल कम्युनिकेशन करतात. मग हे लहान मूल असताना आईकडे जाणार, त्याला एखादी गोष्ट पाहिजे, समजा चॉकलेट पाहिजे असतील, ते आईकडे जाणार, आईच्या चेहऱ्याकडे बघणार, आईचा हात पकडणार, ते दाखवणार, स्पर्शाने खुणेने असं दाखवणार. पण ज्या मुलांना ऑटिझम असतो ते चेहऱ्याकडे नाही बघणार, आय कॉन्टॅक्ट नाही करणार, ते हात पकडून आईला हलवणार आणि जे असेल तिकडे दाखवणार. तेवढं दिलं की मग ते थँक्यू किंवा मग आनंद झाला असं काय ना, मग ते आपल्या हा एक त्यांचा मुद्दा असतो. दुसरं, हे स्वतःमध्ये एवढे रममान असतात की दुसऱ्या मुलांशी खेळत नाहीत. त्यांचंच खेळ चालू असतं. मैत्री होणं कठीण आहे. आणि तिसरं कसं असतं
की आपण जेव्हा एखाद्याच्या घरी जातो किंवा नातेवाईक येतो, ते छोटे मुलं असतात ना 2 वर्षाचे 3 वर्षाचे, ते काय करतात, त्यांचं काहीतरी घेऊन येतात आणि त्या नातेवाईकांना दाखवतात. म्हणजे आलं हे बघ, मी काहीतरी पेंटिंग केली, मी काहीतरी केलं, असं दाखवतात. हे मुलं त्यांच्याशी अजिबात व्हर्बल नॉन व्हर्बल काही कम्युनिकेट, कुणी आला गेला, तो हाय बोलला, ते नाही करत. इनफॅक्ट बरेच पालक अशा पद्धतीने येतात, डॉक्टर मी माझ्या 2 वर्षाचा मुलगा आहे, मी त्याला त्याचं नाव घेते, बोलतोय, याला 10 वेळेस बोललं तरी बघतच नाही. मग आम्ही कानापर्यंत पोचतं की नाही त्याच्या, हेही त्यांना शंका आहे. मग आम्ही ENT डॉक्टरकडे गेलो, बघितलं हिअरिंग बरोबर आहे की नाही, बोलतो, त्याला वाटलं तेव्हा येऊन बोलतो मला हे दे ते दे. जेव्हा आम्ही बोलतो तो नाही रेस्पॉन्स करत, ती लक्षणं आपल्याला सुरुवात देतात. ही सुरुवातीची लक्षणं आहेत जी पालकांनी लक्षात ठेवायला पाहिजे. बरं. पण मग हा ऑटिझम होण्याची कारणं काय असतात? म्हणजे मुळात मेंदू पुरेसा विकसित होत नाही, हो. हे मगाशी तुम्ही सांगितलं, का बरं? ह्याची परत डेव्हलपमेंटल कारणं काही असतात, की बाळ जन्मताना त्याचं वजन कमी होतं किंवा प्रीमॅच्युअर जन्मलं. दुसरं इम्पॉर्टंट आपल्याला असं दिसतं की काही माता जे वयाच्या 35 नंतर पहिल्यांदा आई झाल्या, त्यांच्या मुलातही ऑटिझम असण्याचे जास्त चान्सेस असतात. किंवा 2 मुलांमध्ये गॅप नसेल, अगदी 1 वर्षाच्या आतमधला गॅप असेल, तरीही ऑटिझम आपल्याला दिसू शकतो. आईला काही आजार, म्हणजे प्रेग्नन्सीच्या काळामध्ये डायबिटीज झाला किंवा ब्लड प्रेशरचा असा काही झाला, त्याही मुलांना होऊ शकतो. म्हणजे ते जर का कंट्रोलमध्ये नसेल, ब्लड प्रेशर आणि डायबिटीज, तर त्याच्यामुळे होऊ शकतो. प्लस ज्या मुलांची मातेच्या गर्भामध्ये वाढ बरोबर झाली नाही, ज्याला IUGR आम्ही म्हणतो, तशीही काही मुलं असतील तर त्यांनाही होऊ शकतो. त्यांचा ब्रेनचा ऑक्सिजन पुरवठा नाहीये, त्यांच्यामुळेही होऊ शकतो. आता बऱ्याच वेळेस हे जेनेटिक आणि डेव्हलपमेंटल कारण झाले. काही काही वातावरणामध्येही, म्हणजे जशा पद्धतीने आता खूप एक्सपोज्ड आहेत मुलं स्क्रीन्स, म्हणजे आता मध्ये आपल्याला कोविड आला, कोविडमध्ये एवढे स्क्रीन्सला मुलं एक्सपोज झाली की तेवढी ती स्वमग्न झाली, म्हणजे आपल्याच दुनियेत राहायला लागली. म्हणजे मूल एकटंच राहते आणि लहानपणापासून आहेच एकटं, दुसऱ्यात मिसळलं नाहीये, किंवा स्क्रीनमध्ये जास्त आहे, एकटंच मूल आहे, असेही काही वातावरणाच्या गोष्टी ह्याच्यात भर टाकू शकतात. याच्यासाठी थेरपीज खूप चांगल्या आहेत आणि त्या पालकांनी आवर्जून थेरपी अगदी लहानपणापासून सुरू करायला पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये सोशल कम्युनिकेशन कसं करावं, त्याच्याशी रिलेटेड ज्या काही गोष्टी स्पीचच्या असतील त्या स्पीच थेरपी, बिहेवियर थेरपी, ऑक्युपेशनल थेरपी आम्ही ज्याला म्हणतो, त्या अशा प्रकारच्या थेरपी असतात आणि या लॉंग टर्म चालतात. या नक्कीच करायला पाहिजे. पण आता समाजात बऱ्यापैकी अशा मुलांची पालकं अगदी चिंतेमध्ये असतात. पण मला पालकांना आवर्जून सांगायचं आहे की कसल्याही प्रकारचा औषधोपचार, म्हणजे विशेषतः स्टेम सेल थेरपी, हे कधी याच्यासाठी काम करत नाही. ते विनाकारण एक्सपेन्सिव्ह असतं आणि त्याच्यात आईवडिलांनी पैसे अगदी खर्च नाही करायला पाहिजे. याच्यासाठी टाइम टेस्टेड जे आहेत त्या स्पीच थेरपी, बिहेवियर थेरपी, ऑक्युपेशनल थेरपी याच आहेत. ह्या वर्षानुवर्ष करायला लागतात. चमत्कारिक औषधं अशी नाही आहेत, सपोर्टिव्ह औषधं आहेत. म्हणजे ASD ची मुलं खूप हायपर ऍक्टिव्ह आहेत, अग्रेसिव्ह आहेत, ती लक्षणं कमी करण्यासाठी आम्ही औषधं देऊ शकतो, पण ती लक्षणासाठी आहेत. ऑटिझम स्पेक्ट्रम साठी अशी कसल्याही प्रकारची औषध किंवा काही प्रकारचं बोन मॅरो ट्रान्सप्लांट किंवा हे स्टेम सेल थेरपी असं काही नाहीये. त्या अशा थापांना पालकांनी बळी पडू नये. पण मग सर्वसाधारण शाळांमध्ये मुलं शिक्षण घेऊ शकतात काही? या मुलांची इंटेलिजन्स, म्हणजे बुद्धिमत्ता, ही कमालीची असते. म्हणजे यांना अभ्यास केला खूप चांगले मार्क घेतात, टॉपर पण असतात हे. म्हणजे त्यांना ही तुझा अभ्यासक्रम आहे, हे अभ्यास करायचं, ह्याच्यात मार्क काढायचे. त्यांना समाजातील जे तौर तरीके ज्याला आपण म्हणतो, म्हणजे कसं वागावं, कसं राहावं, हे नाही कळत. पण एखादा हा लॉ आहे, ह्या कायद्यानुसार तुला वागायचं, ते अगदी काटोकरपणे तसे वागतील. बरं. लॉही तसा फॉलो करतील. आणि दुसरी लॉ फॉलो नाही करत तर त्याच्याबद्दल त्यांना प्रचंड राग हेही येऊ शकतो, असं. आणि म्हणूनच त्यांच्यात ती फ्लेक्झिबिलिटी नसते, म्हणून त्यांना त्रास होत असतो. म्हणजे दुसरे लोक समजून घेत नाहीत, हे असे आहेत, हे काय असं काहीतरी वेड्यासारखाच वागतो, एक गोष्ट म्हटलं तर तसाच करतो, म्हणून दुसऱ्या मुलांमध्ये ते जास्त मिसळू शकत नाहीत, असं आहे. तर याचं उदाहरण द्यायचं तर माझ्याकडे एक मुलगा यायचा, अगदी 6वी-7वी पासून यायचा, आणि आत्ता त्याचं ग्रॅज्युएशन झालंय, त्याला जॉब पण लागलेला आहे. अरे वा. पण त्याच्या पालकांनी सतत पाठपुरावा, त्याचं जे रिलेटेड त्याच्या औषधं होतं ते ऑक्युपेशनल थेरपी, स्पीच थेरपी केलं. विशेषतः ह्या मुलाला, म्हणजे ज्याच्याबद्दल मी सांगतो, त्याला बाकावर वेगळंच बसवायचे क्लासमध्ये. म्हणजे बाकीच्यांशी त्याच्याशी बोलणं व्हायचंच नाही आणि त्याच्याने तो त्रासून द्यायचा आणि त्याच्यामुळे त्याला मनात चिंता असं वाटायचं. त्याच्यासाठी आम्ही सपोर्टिव्ह ट्रीटमेंट दिली, पालकांनी खूप त्याला सपोर्ट केला. अगदी तो कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये टॉपर राहायचा. पण मिसळणं आणि त्यांच्याशी रेसिप्रोकेशननी राहणं हा गोंधळ असतो त्यांचा. म्हणजे इतर व्यावहारिक जगातली जी प्रगती आहे ती अशी मुलं करू शकतात, परंतु समाजामध्ये मिसळणं हे कठीण जातं. हा, म्हणून तो थेरपी आणि सपोर्ट हा फार महत्वाचा आहे. डॉक्टर शैलेश उमाटे, आपण आज आम्हाला ऑटिझम किंवा स्वमग्नतेचा आजार याविषयी माहिती दिलीत.
मनापासून आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. श्रोते हो, छोट्यांचं मोठं विश्व या मालिकेच्या 7व्या भागात डॉक्टर शैलेश उमाटे यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली.